ओम नमः श्री यतिराजाय विवेकानंद सूरये सच्चित् सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। पूज्य स्वामी विष्णुपादानंद जी महाराज, पूज्य स्वामी तत्वरूपानंद जी महाराज, बुद्धानंद जी महाराज, आर्यानंद जी महाराज आणि समोर माझ्या बसलेले स्वामीजी आणि सर्व विद्यार्थी बंधू भगिनींनो, आतापर्यंत आपण 4 व्याख्यानं ऐकली आणि बरीच काही माहिती आपल्याला मिळाली। यशाचं रहस्य म्हणजे आपल्याला जीवनामध्ये यश प्राप्त करून घ्यायचं आहे, ते कशा प्रकारे यश प्राप्त करून घ्यायचे आहे। आत्ताच आपल्याला सांगितलं महाराजांनी की एक नकली यश असतं आणि दुसरं असली यश असतं। म्हणजे यशाचे पण त्यांनी 2 प्रकार सांगितलेले आहे। तुम्हाला मी एक उदाहरण देतो रामायणामधलं। जेव्हा रावणाने सीतामाईचं हरण केलं आणि सीतामाईला वाचवण्यासाठी जटायूंनी खूप प्रयत्न केले, पण जटायूला मात्र यश मिळालं नाही। शेवटी रावणाने त्याचे पंख तोडले आणि तो जटायू खाली पडला। आता रावणाला सीतामाईला घेऊन जाण्यामध्ये यश मिळालं, जटायूला यश मिळालं नाही। पण आपण इथे कुणाला यशस्वी म्हणतो? आपण इथे जटायूला यशस्वी म्हणतो, कारण जटायूने सीतामाईला वाचवण्यासाठी प्रयत्न केले। म्हणजे खरं यश कसं असते? खरं यश असते की आपण खरोखर मनुष्य झालो का? आपल्याला जे काही शिक्षण मिळते आहे ते शिक्षण आपल्याला खऱ्या यशाकडे घेऊन जात आहे की नकली यशाकडे घेऊन जात आहे, हे फार महत्त्वाचं आहे। आणि स्वामी विवेकानंद म्हणायचे की आज आम्हाला मनुष्य निर्माण करणारं, राष्ट्र निर्माण करणारं शिक्षण पाहिजे। हे पहिले आपल्याला मनुष्य व्हायचं आहे, त्यानंतर आपल्याला यश प्राप्त करून घ्यायचे आहे। नाहीतर जगामध्ये कितीतरी यशस्वी पुरुष आहेत। आता भारतामधले कितीतरी यशस्वी लोक आहेत, अमेरिकेत जातात, बाहेर देशामध्ये जातात आणि ते तिथे गेल्यानंतर परत कधी भारतामध्ये परत पण येत नाही आणि भारताविषयी ते चिंता पण करत नाही। पण बघा, अब्दुल कलाम ते पण एक वैज्ञानिक होते, त्यांना विदेशामधल्या कितीतरी ऑफर होत्या, पण ते बाहेर देशामध्ये गेले नाही। ते बाहेर देशामध्ये न गेल्यामुळे आपल्या भारत देशाला त्यांच्यापासून किती फायदा झाला। त्यांना आपण मिसाईल मॅन म्हणतो, त्यांनी किती मिसाईल तयार केल्या। म्हणजे त्यांना आपण महान का म्हणतो? त्यांना भारतरत्न का दिला आहे? कारण त्यांच्याकडे सगळे काही गुण होते, तरीसुद्धा ते प्रलोभनामध्ये पडले नाही। फक्त मला पैसा मिळाला पाहिजे, मी विदेशात जाऊन तिथेच राहणार, हा विचार त्यांनी केला नाही। तर माझ्याकडे जे काही ज्ञान आहे ते मी माझ्या भारत मातेला दिलं पाहिजे, भारत मातेला महान केलं पाहिजे, कारण मी भारत मातेची संतान आहे। तेव्हा हा जर विचार आपल्या मनामध्ये असेल तर आपण भारतामध्ये राहून भारताची सेवा करू। इथे महत्त्वाचं काय आहे? आपल्या शास्त्रामध्ये म्हटलं आहे, सत्यमेव जयते। शेवटी जय कशाचा होतो? सत्याचा होतो। आणि सत्य म्हणजे काय? जे स्वामीजींना आपल्याला चांगलं मनुष्य करायचं होतं। एखादा खूप हुशार डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, पण तो कितीही बुद्धिमान असेल, कितीही पैसा कमावत असेल, तरी त्याचं जर चारित्र्य खराब असेल तर आपण त्याला यशस्वी मनुष्य म्हणत नाही। म्हणून स्वामीजी म्हणाले की आज आपल्याला जे शिक्षण मिळत आहे त्यामुळे आपण यंत्रवत होत आहोत, एक म्हणजे पैसे निर्माण करणारी मशीन। या पलीकडे आपण काहीही होत नाही। म्हणजे आपल्याला माहिती खूप मिळते, पण त्या माहिती डोक्यामध्ये कोंबल्यामुळे त्याचा गोंधळच होतो आणि आपण आपल्या जीवनाला योग्य दिशा देऊ शकत नाही। आज युवकांना दिशेची गरज आहे। इतके काही आपल्याकडे प्रलोभन आहे, इतके काही माध्यम आहेत की कधीही आपलं मन भटकू शकते।
आणि म्हणून एका दिशेनं युवकांनी जावं, ह्याच दृष्टिकोनातून विवेकानंदाचा जन्मदिवस हा राष्ट्रीय युवा दिवस म्हणून घोषित केला गेलेला आहे. कारण युवकांना प्रेरणा देणारे एकमेव जर युवक कोणी असेल तर ते म्हणजे स्वामी विवेकानंद. आणि ते सुद्धा चिरयुवक होते. फक्त 39 वर्ष ते जीवन जगले, पण त्या 39 वर्षामध्ये त्यांनी आपल्या भारत मातेसाठी किती महान कार्य केलं. म्हणून स्वामी विवेकानंद म्हणायचे की आज ही जी आपली शिक्षण पद्धती आहे त्यामध्ये आपल्याला आमूलाग्र बदल करावा लागेल, तेव्हाच आपण या देशामध्ये चारित्र्यवान आणि यशस्वी माणसं निर्माण करू शकू. म्हणून स्वामीजी काय म्हणतात, वी वॉन्ट दॅट एज्युकेशन बाय विच कॅरेक्टर इज फॉर्म, स्ट्रेंथ ऑफ माइंड इज इन्क्रीज, इंटलेक्ट इज एक्सपॅन्डेड अँड बाय विच वन कॅन स्टँड ऑन वन्स ओन फीट. आज आपल्याला अशा शिक्षणाची गरज आहे की ज्यामुळे आमचं चारित्र्य गठन होईल, आमच्या मनाची शक्ती वाढेल, आमच्या बुद्धीचा विकास होईल आणि आम्ही आमच्या पायावर उभं राहायला शिकू. तर पहिली गोष्ट स्वामीजींना काय हवी होती की आपल्या देशामध्ये चारित्र्यवान माणसं निर्माण झाली पाहिजे. जर आत्तापर्यंत आपल्या शिक्षणाने चारित्र्यवान माणसं निर्माण केली असती तर आज आपला देश किती पुढे गेला असता. म्हणजे आपण शिक्षण दिलं पण माणसं घडवली नाही, त्यामुळे देशामध्ये एवढा भ्रष्टाचार, एवढी पिळवणूक, हे जे सगळे काही प्रॉब्लेम आपल्या देशामध्ये आहे हे कशामुळे निर्माण झाले, कारण आपण चांगली माणसं घडवू शकलो नाही. आता इथे चारित्र्य जे आपण म्हणतो, आता हे चारित्र्य कसं घडवायचं हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. चारित्र्य म्हणजे काय आणि ते आपण कसं घडवलं पाहिजे. तर इथे स्वामी विवेकानंदच म्हणतात की तुमचे वाईट विचार, तुमचे वाईट कर्म आणि तुमचे वाईट शब्द जर एखाद्या वाघाप्रमाणे तुमच्यावर झेप घ्यायला तयार असेल तर तुमचे चांगले कर्म, चांगले विचार आणि चांगले शब्द हे लाखो हजारो देवदूतांसारखे तुमचं रक्षण करण्यास नेहमीच सज्ज आहे. म्हणजे आपलं चरित्र कसं घडत असते, आपल्याकडे 3 गोष्टी आहे, काया, वाचा आणि मनस. आपल्याकडे शरीर आहे, मन आहे आणि वाचा आहे. या काया, वाचा, मनाद्वारे आपण या जगामध्ये कार्य करत असतो. आता ह्या जगामध्ये जर आपण चांगली कार्य केली, चांगले विचार केले, चांगले शब्द बोललो तर काय होईल, आपलं चांगलं चारित्र्य निर्माण होईल. आणि आपण जर वाईट कर्म केले, वाईट विचार केले, वाईट शब्द बोललो तर आपलं चारित्र्य वाईट होईल. आणि आपल्याला चांगलं व्हायचं असेल तर आपले सगळे कर्म आणि विचार हे कसे आहे, हजारो लाखो देवदूतांसारखे तुमचं रक्षण करण्यास सज्ज आहे. म्हणजे आपलं रक्षण कुणीही करू शकत नाही, आपलं रक्षण फक्त आपलं चरित्रच करू शकते. जर आपण चारित्र्यवान असू तरच आपण जगामध्ये यशस्वी होऊ शकू आणि लोकसुद्धा आपल्याला मानतील. म्हणून इथे स्वामीजींनी सांगितलं आहे की पहिले चारित्र्यवान बना, म्हणजे पहिले मनुष्य व्हा. म्हणजे आपल्यामध्ये काहीतरी गुण पाहिजे. आता आपल्यामध्ये काहीच गुण नसेल तर आपण महान होणार कसं. स्वामी विवेकानंद म्हणाले की ज्या व्यक्तीच्या ठिकाणी सत्य, पवित्रता आणि निस्वार्थपरता हे 3 गुण असेल त्या व्यक्तीला जगातली कोणतीही शक्ती दाबून टाकू शकत नाही. ती एकटी व्यक्ती सगळ्या जगाच्या विरुद्ध उभी राहू शकते. म्हणजे बघा, हे 3 गुण स्वामीजींनी आपल्याला सांगितले की ज्या व्यक्तीच्या ठिकाणी सत्य आहे, पवित्रता आहे आणि निस्वार्थपरता आहे ती व्यक्ती जगामध्ये यशस्वी होते आणि महान पण होते. तर एवढं सत्याबद्दल आपल्याला सांगितलेलं आहे. पण आपण सत्याशी नेहमी तडजोड करत असतो. जेव्हा नरेंद्रनाथ, विवेकानंदांचं लहानपणीचं नाव नरेंद्रनाथ, एकदा नरेंद्र शाळेमध्ये गेला, मागच्या बेंचावर बसून तो मुलांना गोष्टी सांगू लागला. तेव्हा शिक्षकांना बघितलं की मागच्या बेंचवरची मुलं बोलत आहे. शिक्षकांनी हे प्रश्न विचारले, बाकीची मुलं उत्तरं देऊ शकली नाही. नरेंद्राने सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. तो मुलांना गोष्टी सांगत होता पण त्याचं शिक्षकाकडे पण लक्ष होतं. तेव्हा शिक्षकाने सगळ्या मुलांना बेंचवरती उभं केलं, नरेंद्राला खाली बसवलं. नरेंद्र म्हणाला, बघा म्हणजे सत्यावर किती प्रेम. नरेंद्र म्हणाला की सर, ह्या मुलांचा काहीच दोष नाही. मी त्यांना गोष्टी सांगत होतो, ते बोलत नव्हते, मी बोलत होतो.
म्हणून मला बेंचवर उभं करा आणि त्या मुलांना खाली बसू द्या. आता नरेंद्राला माहिती होतं की आपण सत्य बोललो तर आपल्याला शिक्षा मिळणार आहे, आपल्याला दंड मिळणार आहे. हे माहिती असूनसुद्धा नरेंद्र खोटा बोलला नाही आणि म्हणून नरेंद्राचा विवेकानंद होऊ शकला. म्हणजे आपलं जे भारताचं राष्ट्रीय चिन्ह आहे, तुम्ही बघितलं तर 4 सिंह आहे, त्याच्या खाली काय लिहिलेलं आहे, सत्यमेव जयते. हा आपला भारताचा मोटो आहे की जय शेवटी सत्याचाच होतो. आपण ह्या जगामध्ये राहून खोटं नाटं बोलून मॅनेज करू शकतो, पण त्यामुळे आपल्याला खरं यश मिळू शकत नाही. म्हणून स्वामी विवेकानंद म्हणाले, ट्रूथ डज नॉट पे होमेज टू एनी सोसायटी, मॉडर्न और एन्शियंट. सोसायटी हॅज टू पे होमेज टू ट्रूथ और पेरिश. सत्य कोणत्याही समाजापुढे मान तुकवायला तयार नाही. तो आधुनिक समाज असो की पुरातन समाज असो, समाजाला सत्यापुढे मान तुकवावी लागते, अन्यथा तो समाज नष्ट होतो. म्हणजे आपण जर सत्याशी तडजोड केली, आपण जर जीवनामध्ये सगळं काही खोटंच करत राहिलो तर शेवटी सत्याला काहीही होणार नाही, पण आपला विनाश झाल्याशिवाय राहणार नाही. शेवटी जय सत्याचा होतो. आणि असे कितीतरी उदाहरणं आजही आहे की मनुष्य सत्याचं आचरण करून जीवनामध्ये महान झालेला आहे. मी हैदराबादला असताना एक भक्त होते. आता तो भक्त IIT चेन्नईला शिकत होता. IIT टॉपर आहे, गोल्ड मेडलिस्ट आहे. आणि तिथे मद्रासच्या मठामध्ये, चेन्नईच्या मठामध्ये जायचा. तिथे पुस्तकालयामध्ये पुस्तकं खरेदी करायचा. त्याने एकदा पुस्तक खरेदी केलं, श्री रामकृष्ण वचनामृत, गॉस्पेल ऑफ श्री रामकृष्ण. आणि भगवान श्री रामकृष्ण म्हणतात की ह्या कलियुगामध्ये तुम्हाला कोणतीही तपस्या करायची गरज नाही. तुम्ही जर सत्यवचन आचरण केलं, सत्याचं पालन केलं, तीच महान तपस्या कलियुगामध्ये आहे. हे त्या मुलाने वाचलं. अमेरिकेत गेला, 4 वर्ष नोकरी केली. परत आल्यानंतर हैदराबादमध्ये एक कंपनी सुरू केली. त्या कंपनीचं नाव ठेवलं व्हॅल्यू लॅब. म्हणजे बघा, एकच मूल्य, कोणतं, सत्य. आपण आपल्या धंद्यामध्ये कधीही खोटं बोलायचं नाही. आपण सत्यावर आधारितच आपला धंदा करायचा. मग नुकसान झालं तरी हरकत नाही. तर बघा, 12 वर्कर घेऊन त्यांनी ती कंपनी सुरू केली. आज त्याच्या कंपनीमध्ये 10,000 एम्प्लॉई काम करत आहेत. म्हणजे हे सत्याचं आचरण केल्यामुळे त्याला किती यश मिळालं. किती दानधर्म करतो, मंदिरामध्ये येतो, ध्यान करतो, जप करतो, लेक्चर ऐकतो. म्हणजे एक IITचा मुलगा सत्याचे आचरण करून 10 वर्करचे 5,000 वर्कर करू शकला. आणि आज त्याची कंपनी प्रॉफिटमध्ये आहे. सगळ्या कर्मचाऱ्यांना मदत करतो, त्यांना खाणं फ्री, प्रवास फ्री, ह्या सगळ्या फॅसिलिटी देतो आणि गरिबांची सेवा पण करतो. म्हणजे बघा, सत्याला किती महत्त्वाचं जीवनामध्ये स्थान आहे. मला एखादं तरी उदाहरण दाखवा की ही व्यक्ती सत्य बोलल्यामुळे हिचा विनाश झालेला आहे. जो सत्याचं आचरण करतो त्याचा कधीही विनाश होऊ शकत नाही. पण ही जीवनातली जी मूल्य आहे त्या मूल्यांकडेच आपण दुर्लक्ष करतो. आता इथे स्वामीजींनी म्हटलं आहे की पवित्रता. जर आपल्याला चरित्र चांगलं करायचं असेल तर आपल्यामध्ये पवित्रता पाहिजे. आज आपलं मन कसं आहे? आपलं मन अपवित्र आहे आणि या अपवित्र मनाद्वारे आपण या जगामध्ये चुका करत असतो. आपल्याला माहिती आहे की आपल्या मनामध्ये 6 विकार आहे. त्याला आपण षड रिपू म्हणतो. ते आपले शत्रू आहेत. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर. हे शत्रू जोपर्यंत आपल्या मनामध्ये आहे तोपर्यंत आपण राक्षसच राहणार. आपण कधीही मनुष्य होणार नाही. या विकारांमुळे प्रेरित होऊनच आपण या जगामध्ये व्यवहार करत असतो. कोणी आपल्याला काही म्हटलं, लगेच आपल्याला राग येतो आणि रागाच्या भरात आपण काहीतरी करून बसतो. नंतर आपल्याला पश्चाताप होते की अरे आपण हे काय केलं. पण जेव्हा राग आला तेव्हा आपण विचार करणं नाही की हे रागावणं बरोबर नाही, कुणाला मारणं बरोबर नाही. आपल्या मनामध्ये लोभ असतो. त्यामुळे आपल्याला कितीही धन मिळालं तरी समाधानच नसते. मला अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे. तुम्हाला किती पाहिजे? शेवटी रोटी, कपडा, मकान. पण मनुष्य कधी समाधानी नाहीच. त्याला 1 गाडी असेल 2 गाड्या पाहिजे, 1 घर असेल 2 घरं पाहिजे. म्हणजे मनुष्य एवढा लोभी झालेला आहे. नाहीतर एवढा भ्रष्टाचार करण्याची काय गरज आहे? 7-7 पिढ्यांसाठी पैसे संचय करून ठेवतात आणि शेवटी पैसे संचय करून ठेवले
तर मुलं बिघडतात. वेल्थ ॲक्युमुलेट्स मेन डिके. जेव्हा खूप धन कमावून ठेवलेलं असते बापाने, तेव्हा मुलं त्याचा दुरुपयोग करतात. ते आळशी होतात, ते काम करत नाही, त्यांना व्यसनं लागतात. म्हणजे बघा, मनुष्य लोभामुळे कसा आयुष्यभर पैशाच्या मागे धावत असतो. आपण कधी हा विचार पण करत नाही की आपल्याला चांगल्या गोष्टी करायला वेळ का नाही. आपण चांगली पुस्तकं वाचू शकतो, आपण ध्यान करू शकतो, प्रार्थना करू शकतो. हे आपण करत नाही. करायला पाहिजे. त्याशिवाय मनावर तुम्ही कंट्रोल आणू शकणार नाही. तुम्ही नियमितपणे ध्यान करा, नियमित प्रार्थना करा. बघा, मनामधले तुमचे सगळे वाईट विचार हळूहळू कमी व्हायला लागतील. भगवंताच्या नामामध्ये केवढी शक्ती आहे. अमृता हुनी गोड नाम तुझे देवा. पण कधी आपण देवाचं नाव घेतो का? कधी आपण देवाच्या नावाचा जप करतो का? म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपल्या संतांनी जे दिलेलं आहे, ह्या गोष्टीमुळे आपण मनुष्य बनणार आहोत, आपलं मन पवित्र होणार आहे. पण ह्या विकारामुळे आपण वाईट कर्म करत जातो आणि त्याचे परिणाम शेवटी आपल्यालाच भोगावे लागतात. जसे पेराल तेच उगवेल. तुमच्या जीवनामध्ये जर दुःख आली, तुम्ही कोणालाही दोष देऊ नका. तुम्ही काहीतरी वाईट कर्म केलेलं असेल, त्याचे फळं तुम्हाला भोगावे लागत आहे. म्हणजे आपणच आपल्या कर्माचे फळं भोगत असतो. तुम्ही कोणाचा अपमान केला, कोणाची निंदा केली, कोणाचे दोष बघितले, तर बघा, तुमचे पण लोक निंदा करतील, तुमचे पण दोष बघतील. म्हणजे आपण जे काही देऊ ते आपल्याला परत मिळेल. आणि आपल्या वाणीद्वारे आपण लोकांची मनं जिंकू शकतो. आपण वाणीला काय म्हणतो? वागेश्वरी, वाघ देवता. ही सरस्वती आपल्या जिभेवरती बसलेली आहे. आपण फोटोमध्ये पूजा करतो, पण आपण हे विसरतो की सरस्वती काही फोटोमध्ये नाही, ती आपल्या जिभेवर आहे. जेव्हा स्वामीजींना अमेरिकेत गेले, तेव्हा त्यांनी सरस्वतीला प्रार्थना केली आणि त्यांच्या वाणीद्वारे सरस्वती प्रकट झाली. ते एवढ्या लोकांना प्रेरणा देऊ शकले. तेव्हा आपल्या जिभेवर सरस्वती आहे. मग आपण जिभेचा कसा वापर केला पाहिजे? आपण दिवसभर बडबड 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 करत असतो. आपण जर खूप बडबड केली तर आपण उच्च विचारांचं चिंतन करू शकत नाही. टॉकेटिव्ह मॅन कॅन नेव्हर बी ए ग्रेट थिंकर. मोठमोठे वैज्ञानिक आहे, ते आपल्यासारखे बडबड करत नाही. ते एकदा लॅबमध्ये शिरले की एकाग्र मनानं ते आपला विषय अध्ययन करत असतात. आणि जे खूप बडबड करतात त्यांचं मन विचारच करू शकत नाही. त्यांच्या मनामध्ये विचार करण्याची क्षमताच नसते. ते उच्च विचार धारणच करू शकत नाही. तुम्हाला इथे कितीतरी गोष्टी सांगितल्या आहे, पण त्यापैकी किती गोष्टी आपल्याला समजलेल्या आहे. जर आपलं मन एकाग्र नसेल तर कितीही आपण ऐकलं तरी आतमध्ये काहीही शिरणार नाही. म्हणून तुम्ही कोणतीही गोष्ट करताना तुमचं मन एकाग्र करा. छोटंसं काम असेल ना, ते काम करतानासुद्धा मन एकाग्र करा. बघा, त्या कामाची क्वालिटी किती उत्तम होईल. तुम्ही काम करता पण तुमच्या कामामध्ये मन नसते म्हणून चुका होतात. तुम्ही अभ्यास करता पण तुमचं पुस्तकामध्ये मन नसते. पुस्तक समोर असते आणि बाकी तुम्ही इतर विचार करत असतात. हे का होतं? ज्या गोष्टी आपल्याला आवडतात त्या गोष्टीच्या मागेच मन धावत असतं. म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात, टू मी द व्हेरी इसेन्स ऑफ एज्युकेशन इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ माइंड अँड नॉट द कलेक्टिंग ऑफ फॅक्ट्स. म्हणजे शिक्षणाचा सार काय आहे? तर मनाला एकाग्र करणं हा शिक्षणाचा सार आहे. नुसती माहिती गोळा करणं नव्हे. तेव्हा आपल्याकडे मन आहे, त्या मनामध्ये विकार आहे, ते विकार काढून टाकल्यानं आपलं मन सुदृढ होईल, आपलं मन शक्तिशाली होईल. आणि दुसरं म्हणजे आपल्या मनामध्ये एकाग्रता पण पाहिजे. आपल्याला एकाग्र पण करता आलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही जे काम करता पूर्ण मन देऊन करा. कोणतेही काम असो, खेळ असो, काम असो, अभ्यास असो, तुम्ही जे काही करता संपूर्ण मन देऊन करा. बघा, तुम्हाला एवढा वेळ लागणार नाही. स्वामी विवेकानंदांची मेमरी किती स्ट्रॉंग होती. ते एकदा पुस्तक वाचलं की पूर्ण लक्षात ठेवायचे. एकदा स्वामीजी तुमच्यासारखे विद्यार्थी होते. आता 2 दिवसानंतर त्यांचा पेपर होता आणि त्यांनी काहीही वाचलं नव्हतं. ते विसरून गेले की आपला पेपर आहे 2 दिवसानंतर. ते गेले लायब्ररीमध्ये, 3-4 पुस्तकं घेऊन आले, दरवाजा बंद करून दिला आणि 2 दिवस रात्रंदिवस मन त्यावर एकाग्र केलं. 2 दिवसामध्ये सगळी पुस्तकं वाचून लक्षात ठेवले आणि शेवटी परीक्षेमध्ये पास झाले. म्हणजे अशी होती नरेंद्राची एकाग्रता. तुम्हाला घरी अभ्यास करायची गरज नाही.
तुम्ही जर क्लासमध्ये मन लावून ऐकलं तर तुम्हाला घरी पुन्हा अभ्यास करायची गरज नाही, पण आपण लक्ष देऊन ऐकत नाही म्हणून आपल्याला घरी अभ्यास करावा लागतो आणि पुन्हा बाहेर ट्युशन पण लावावी लागते. म्हणजे हे एवढं सगळं आपल्याला का करावं लागतं? कारण मन आपलं एकाग्र नाही, आपण आपलं मन फोकस करू शकत नाही. ज्या वेळेस ज्या गोष्टीवर फोकस करायला पाहिजे, आता तुम्ही इथे बसला असाल पण तुम्ही बघा तुमचं मन कुठे आहे. तुमचं मन खरोखरच इथे आहे का? तुमचं शरीर फक्त इथे आहे पण मन मात्र कुठेतरी दुसरीकडे भटकत आहे. कदाचित आता 1 वाजणार आहे, आता आपल्याला भोजन मिळणार आहे, तिकडे मन गेलेलं असेल. म्हणजे हे मन कुठेही जाऊ शकते. तर ह्या मनावर कंट्रोल पाहिजे. तुमचं जेवण कुठेही जाणार नाही, तुम्हाला मिळणारच आहे, त्याची चिंता करण्याची काही गरज नाही. तेव्हा हे मन स्वामीजी म्हणतात की या मनाला स्ट्रॉंग करा आणि तुमच्या बुद्धीचा विकास करा, म्हणजे तुमच्या हृदयाचा विकास करा. बघा, आपण कितीही बुद्धिमान असलो तरी त्या आपल्या बुद्धीला आपण चतुर होऊ, आपण चालाक होऊ, पण त्या बुद्धीला काही अर्थ नाही. तुमच्या बुद्धीमध्ये म्हणजे तुमच्या हृदयामध्ये इतरांविषयी प्रेम पाहिजे, तुमच्या मनामध्ये इतरांची सेवा करण्याचा भाव पाहिजे. आता ह्या जगामध्ये एवढे गरीब लोक आहेत, हे आपले भाऊ बहीण नाही का? आपण जेव्हा आरामात आलिशान जीवन जगतो तेव्हा आपल्या देशांच्या गरिबांचा कधी विचार करतो का? बघा, इथे आपल्या देशामध्ये डॉक्टर प्रकाश आंबेडकर त्यांचे भाऊ हे दोघेही बंधू आदिवासी लोकांची सेवा करतात. म्हणजे आपण शिक्षण घेतो पण त्या शिक्षणाचा फायदा गरिबांना मिळतो का? गव्हर्नमेंट आपल्यावर एवढा खर्च करते, आईवडील एवढा खर्च करतात, समाज एवढा खर्च करतो, पण आपण एकदा शिक्षण घेतलं की आपल्या देशाकडे समाजाकडे ढुंकूनही बघत नाही. स्वामी विवेकानंद म्हणतात की मी त्याला काय म्हणतो? देशद्रोही म्हणतो. आय कॉल हिम ए ट्रेटर. म्हणजे गरिबांच्या पैशावर शिक्षण घेऊन त्यांच्याकडे जे ढुंकूनही बघत नाही ते काय आहे? ते देशद्रोही आहे. तेव्हा आपल्याला आपल्या देशावर प्रेम करायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे? आपल्या देशाच्या लोकांची सेवा करायची आहे. स्वामीजी अमेरिकेमध्ये गेले. अमेरिकेमध्ये जेव्हा त्यांचं लेक्चर झालं तेव्हा सगळीकडे ते प्रसिद्ध झाले. एका श्रीमंत मनुष्याने त्यांना घरी जेवायला बोलावलं. स्वामीजी त्या मनुष्याच्या घरी जेवायला गेले आणि रात्री बघितलं की आलिशान बंगला, खायला किती पदार्थ आणि त्या कमऱ्यामध्ये एवढी मोठी गादी, पलंग सगळं काही होतं. पण स्वामीजी रात्रभर त्या गादीवर झोपू शकले नाही. ते जमिनीवर झोपले आणि रात्रभर भगवंताला प्रार्थना करू लागले की आई, या देशामध्ये पैशाचा पूर वाहतो आहे आणि माझ्या देशामध्ये लोक उपासमारीनं मरत आहे, त्यांना जेवायला पोटभरणं केव्हा मिळेल? म्हणजे जरी स्वामीजी अमेरिकेमध्ये होते तरी त्यांचं मन भारतातील गरिबांवरतीच होतं. ते कन्याकुमारीला खडकावर बसून ध्यान करत होते. कशाचं? भारतातल्या गरिबांचं. त्या गरिबांचा केव्हा उद्धार होईल, यांना केव्हा चांगले दिवस येतील. कारण आपल्यावर एवढे अत्याचार होत होते, एवढा अन्याय होत होता. तेव्हा भारतामध्ये प्लेगमध्ये, दुष्काळामध्ये हजारो लोक मरायचे. तेव्हा रामकृष्ण मठ स्वामीजींनी सुरू केला. त्या रामकृष्ण मठ आणि मिशनच्या माध्यमातून कितीतरी प्रकारचं सेवाकार्य सुरू केलं. आज रामकृष्ण मिशनचे दवाखाने आहे, हॉस्टेल आहे, शाळा आहे. हे सगळं कशासाठी? की ह्या गरिबांची सेवा करण्यासाठी. आपल्याला माहिती आहे तुकाराम महाराजांनी पण म्हटलं आहे, जे कारंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. आपल्याला सगळं काही मिळालेलं आहे पण आपण स्वार्थी होऊ नये, फक्त आपल्यापुरता विचार करू नये. गरीब बांधवाचा, हे माझे देश बांधव आहे, आपण प्रार्थना म्हणतो भारत माझा देश आहे, भारतवासी माझे बांधव आहे, पण त्यांच्यासाठी आपण काही करतो का? आपण त्यांच्यासाठी काहीही करत नाही. म्हणून गव्हर्नमेंटला NSS सुरू करावं लागलं. म्हणजे तुम्ही गावामध्ये जा, गरिबांची सेवा करा. याची गरज काय होती? नॅशनल सर्व्हिस स्कीम सुरू केली कारण मुलांमध्ये सेवेचा भावच राहिला नाही. इवन घरी आईवडिलांची पण सेवा करत नाही. स्वामीजी काय म्हणतात? ग्राम ग्राम अब निकल पड़ो तुम लेकर स्वामी जी के पता का, परहित में जो प्राण गवाता वही अमर हो जाता, जो स्वार्थ पर होता है वह जीते जी मर जाता. जय विवेकानंद हमारे, जय हो भारत माता.
मन में साहस, भाव में शक्ति, हृदय बसाओ भारत भक्ति। भूलो नहीं तुम भारत वीर, गरीबों से खून का नाता। जय विवेकानंद हमारे, जय हो भारत माता। मुलींना म्हणतात रो ना नाही, कोणती समस्या आली की लगेच रडायला सुरू करतात, पण स्वामीजी म्हणतात की रो ना नाही, आणि मुलांना म्हणतात सोना नहीं। रो ना नहीं अब सोना नहीं, अविरत आगे बढ़ जाए सब, डर नहीं है किसी शक्ति का, जब स्वामी जी हमारे नेता। जेव्हा स्वामीजी आपले नेता आहे, सरदार आहे, तेव्हा आपल्याला कशाची भीती आहे? तुम्ही स्वामीजींना तुमच्या जीवनाचा आदर्श जर केला तर स्वामीजी तुम्हाला आयुष्यभर चांगल्या मार्गावर घेऊन जाईल। तुमच्या हातून कधीही चुका होणार नाही, तुमच्या हातून कधी वाईट कर्म घडणार नाही। तर या अशा प्रकारचं शिक्षण जेव्हा आपल्याला मिळतं, आपण शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहू शकतो। आज आपण परावलंबी आहोत, आम्ही शिक्षण घेतलं, आम्हाला नोकऱ्या नाही, म्हणजे गव्हर्नमेंटने आम्हाला नोकऱ्या दिल्या पाहिजे, त्यापेक्षा मी नोकऱ्या निर्माण करेल। बघा, जमशेदजी टाटा जात होते अमेरिकेला, तेव्हा स्वामी विवेकानंद त्यांना जहाजामध्ये भेटले। तुम्ही जमशेदजी, तुम्ही बाहेर देशामधून या वस्तू आयात कशाला करता? तुम्ही तुमच्या देशामध्ये इंडस्ट्री टाका। आणि जमशेदजींनी भारतामध्ये आपल्यामध्ये पोलाद उद्योग सुरू केला, वैज्ञानिक संस्था सुरू केली, आणि त्यामुळे कितीतरी लोकांना रोजगार मिळाला। तेव्हा युवकांनी नेहमी नोकरीवर अवलंबून राहू नये, तर आपल्या पायावर उभं राहायला पाहिजे। आईवडिलांनी मला शिकवलं आहे, आता मी किती दिवस आईवडिलांच्या भरोशावर राहणार? नुसतं MPSC UPSC करत राहण्यात काही अर्थ नाही। कितीतरी वर्ष त्यामध्ये आपण बर्बाद करतो आणि त्यानंतर मग काहीच हाती लागत नाही। तेव्हा काहीतरी करण्याचा प्रयत्न करा, कोणतीतरी नोकरी करा किंवा व्यापार करा, उद्योग करा, बिझनेस करा, पण स्वतःच्या पायावर उभे व्हा आणि 10 जणांना नोकरी द्या। नुसतं तुम्ही भीक मागू नका नोकरीची, तर तुम्ही नोकऱ्या तयार करा। म्हणजे एवढं सामर्थ्य आपल्यामध्ये पाहिजे की मी ज्या ठिकाणी लात मारेल त्या ठिकाणी पाणी काढेल, माझ्यामध्ये तेवढं सामर्थ्य आहे। पण आज आपलं शिक्षण आपल्याला परावलंबी करत आहे, म्हणजे हे आपण शिक्षण घेतो पण आपण बेकार होतो, म्हणजे काहीही कामाचे राहत नाही। तेव्हा हे सगळं एज्युकेशन जे स्वामीजींनी सांगितलं त्या प्रकारचं व्हायला पाहिजे। आणि जर आपल्याला अशा प्रकारचं शिक्षण मिळालं तर नक्कीच आपलं जीवन बदलून जाईल। जर चारित्र्यवान माणूस निर्माण झाला, मुलं आणि मुली निर्माण झाले, तर आपल्या देशामध्ये इतरांविषयी आपल्या हृदयामध्ये प्रेम राहील, आपल्या बुद्धीमध्ये चांगले निर्णय घेण्याची क्षमता राहील, आणि आपण लोकांच्या कल्याणासाठी प्रयत्न करू। त्यामुळे आपल्याला पण शांती मिळेल, इतरांचं पण कल्याण होईल। आणि त्याच उद्देशानं रामकृष्ण मठ आणि मिशन कार्य करत आहे। हे युवकांसाठी एवढे संमेलन घेत आहे कशासाठी? कारण युवकांना स्वामीजींचे विचार कळावे, स्वामीजींचे काही विचार जीवनामध्ये आचरणात आणण्याचा त्यांनी प्रयत्न करावा, आणि त्यांचं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही। तेव्हा मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की स्वामीजींना आदर्श करा, त्यांची पुस्तकं वाचा, त्यांच्या पुस्तकातून काही विचार घ्या, आणि काही विचार जीवनामध्ये आचरण आणण्याचा प्रयत्न करा, आणि स्वामीजींचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहतील। स्वामीजी तुमचं नक्कीच कल्याण केल्याशिवाय राहणार नाही। तेव्हा स्वामीजींना एकदा प्रार्थना करतो की त्यांनी तुम्हाला सामर्थ्य द्यावं, शक्ती द्यावी, आणि एक आदर्श नागरिक भारताचा आणि एक आदर्श नागरिक आणि स्त्री आणि पुरुष निर्माण करावे, जेणेकरून आपल्या देशाचं नाव जगामध्ये उज्ज्वल होईल। अशी प्रार्थना करून मी माझ्या वाणीला विराम देतो। नमस्कार। पुण्य भूमि के वीर जवानों, स्वामी जी के नयन सितारों। पुण्य भूमि के वीर जवानों, स्वामी जी के नयन सितारों। रुको नहीं तुम आज मातृभूमि के पुनर्गठन में, कर दो सब कुछ त्याग। रुको नहीं तुम आज